सुस्वागत मंडळी, मी आहे रुचिता आणि मी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. बऱ्याच दिवसापासून मी कोणतेच व्लॉग टाकत नव्हती. थोडं मोबाईलमध्ये माझ्या प्रॉब्लेम्स आले होते, त्यामुळे मला काहीच टाकता येत नव्हतं. आज मी चालली आहे राजा सीट गार्डन मडिकरीला, जे आहे तिथे. आज 26 जानेवारी आहे, त्यानिमित्त तिथे फुलांनी छान असं डेकोर केलेलं आहे गार्डनला. सो तेच बघायला आम्ही आता घरापासून निघालो आहे. वॉकिंग डिस्टन्सलाच आहे आमच्या घरापासून, बट आज मी बाईकने चाललोय थोडं. आणि पुढे बघाच तुम्ही पण आमच्यासोबत की कसं सजवलं आहे गार्डनला ते. सो मडिकरीचं जे हे राजा सीट गार्डन आहे, हे इथलं मुख्य म्हणजे टुरिस्ट लोकांना फिरायसाठी एक मेन स्पॉट आहे. इथे पार्किंग्स बघू शकता, किती लांब पार्किंग स्टार्ट होऊन गेलेली आहे. गार्डन आता स्टार्ट होईलच. हे जे मंदिर आहे हे देवी मातेचं मंदिर आहे. इथे इथे नवरात्रीला खूप प्रचंड गर्दी असते. आपण राजा सीट गार्डनला पोहोचलो आहे. हे बघू शकता किती छान असं सजवलेलं आहे. इथे प्रत्येकी 20 रुपीज अशी तिकीट आहे आणि 8 वर्षाच्या वरच्या मुलांची तिकीट लागते. लहान मुलांना इथे फ्री एंट्री आहे. इथे झिप लाईनिंग आणि मुलांसाठी स्लाइड्स आणि बरेच असे गेम्स आहेत, ॲक्टिव्हिटीज करायला आहेत. इथे व्हेरायटीज ऑफ फुलं असतात गार्डनमध्ये. आता संध्याकाळचे 6:30-6 वाजले होते आणि आम्ही आलो होतो तेव्हा. सो हे बघू शकता किती प्रकारची सुंदर सुंदर फुलं आहे. कर्नाटकमध्ये मला एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे इथे व्हेरायटी फुलांची भरपूर आहे आणि खूप म्हणजे प्रत्येकाच्या घरात झाडच झाडं दिसतात तुम्हाला बघायला. सो गार्डन आता तुम्ही पुढे एन्जॉय करा व्लॉगला. ही इथे समोर झाडे ठेवलेली आहेत आणि त्याच्या बाजूला जे कलिंगड असतं आपलं वॉटरमेलन, त्याच्यावर कोरीव काम करून थोर पुरुषांचे असे ते डिझाईन्स बनवलेले आहेत. त्यांचे फेस बनवलेले आहेत कोरून. इथे कोहळ्यापासून त्यांनी ते फिश बनवले आहे. कारल्यापासून मगर बनवलेलं आहे आणि ते मोर बनवलेले आहेत. खूप छान होतं. छत्रपती शिवाजी महाराज, शंकराचं चित्र, सुभाषचंद्र बोस, असे बरेच थोर पुरुषांचे इथे त्यांनी ते आर्ट बनवलेलं आहे. इथे ह्या माशांना असं फुलांनी डेकोर केलं आहे आणि इथे छोटंसं पपी सोहमला दिसला आणि आम्ही मग तिथेच थांबलो. सोहम त्यालाच बघत बसला. हा इथे वॉटरफॉल सारखं तिथे बनवलं आहे थोडं. खूप छान आहे. हा व्ह्यू पॉइंट असतो आणि इथे तर फॉग असतो तेव्हा तर खूपच भारी वाटतं आपल्याला, म्हणजे काहीच दिसत नाही, एकदम ढगात गेल्यासारखं वाटतं इथून. हा इथला व्ह्यू पॉइंट आहे. इथे खाली सेल्फीज वगैरे खूप गर्दी असते प्रचंड, फॉगी वेदर असलं तेव्हा. निवांत शांत असं मस्त वाटतं संध्याकाळला इथे आलं की. मॉर्निंगला पण बरीच गर्दी असते, मॉर्निंग वॉकसाठी वगैरे बरेच लोक इथे येतात. इथे हे बटरफ्लाय बनवलेलं आहे. पुढे इथे हे चिमणी बनवलेली आहे छान असं, आणि तिकडे वाद्य आहेत, तबला वगैरे.
सो मी ते फोटो काढायसाठी उभा झालेला आहे. इथे फाउंटन शो असतो, तो स्टार्ट व्हायला वेळ आहे अजून. 7 वाजता तो 7 ते 7:30च्या दरम्यान फाउंटनचा डान्सिंग फाउंटन शो जो असतो तो स्टार्ट होईल. इथे हा विशाल असा एलिफंट ठेवलेला आहे. तिथे बरेच फोटोसाठी गर्दी असते. झाडाला मस्त असं छान लाइटिंग्सनी सजवलं आहे. त्यानंतर हे हार्ट शेप असं सेल्फी बूथ बनवलेलं होतं आणि इथे बघू शकता किती छान असे भरपूर प्रचंड फुलांनी छान असं एक माउंटन सारखं त्यांनी डेकोर केलं होतं फुलांनी पॉट ठेवून. इथे हा मोर बनवलेला आहे आणि छोट्या मुलांसाठी इथे सेल्फी बूथ्स आहेत, जसं की छोटा भीम जे कार्टून कॅरेक्टर्स असतात ते इथे ठेवले होते. माशा अँड द बियर, देन बनी, हनी, बी आणि माशा. या प्रकारे मुलांना थोडं अट्रॅक्शन म्हणून मुलं छान इथे फोटोज वगैरे क्लिक करत होते. आणि हा फाउंटेन शो आता स्टार्ट झाला होता, सो सगळे तिकडे आता ते शो बघायला चालले आहेत. सो मी ते पण दिसतोय तुम्हाला कॅमेरा. ते बाजूला दिसतंय तेच महादेवीचं मंदिर आहे.
इथे हे महादेवाचं मंदिरचं मॉडेल बनवलेलं होतं. मागच्या वर्षी ओंकारेश्वर टेम्पल जे मडिकरीचं आहे ते मॉडेल क्रिएट केलं होतं त्यांनी. शंकराची पिंड पण फुलांनी छान सजवलेली होती. खूप छान सजावटीने ते मंदिर बनवलं होतं, तुम्ही बघू शकता. महादेवाचंच मंदिराचं ते मॉडेल आहे. इथे हे फाउंटेनचं पाणी सगळं अंगावर यायचं. श्री भागंदेश्वरा टेम्पल असं हे टेम्पलचं मॉडेल ह्या वर्षी त्यांनी बनवलेलं आहे. खूप सुंदर होतं. फोटोंसाठी भरपूर गर्दी तिथे. आणि इकडे ही छोटीशी अशी फुलांनी बनवलेली छान अशी बर्ड बनवलं होतं इथे एक. आणि हा सोमला थोडं वॉक करायचं होतं, सो इकडे जे व्ह्यू पॉईंट आपण मगाशी बघितलं वरून, ते आता रात्र झाली होती आणि सोमला एकदा एक राऊंड मारून आम्ही आणायला वॉक करायला आणलं त्याला इकडे. आता सोहम चालून चालून थकलेला होता आणि तो थोडा आता चिडचिड सुद्धा करत होता. सो आम्ही आता परतीच्या वाटेला निघालो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. हा आमचा परतीचा प्रवास. तोपर्यंत नमस्कार.